नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, ईपीएफ मध्ये आपल्याला बऱ्याचदा आपलं बँक अकाउंट चेंज करण्याची गरज पडते। हेच बँक अकाउंट आपण फक्त 2 मिनिटात आपल्या मोबाईलवरून किंवा लॅपटॉपवरून कसं चेंज करायचं याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्या अगोदर आपण आपल्या मराठी टेल या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। असेच नवीन अपडेट्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो। चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ। सर्वप्रथम Google मध्ये epfindia.gov.in ही वेबसाईट ओपन करून घ्यायची आहे। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल। इथे आपल्याला 1 नंबरला सर्व्हिसेस मध्ये फॉर एम्प्लॉईज यावरती क्लिक करायचं आहे आणि खाली इथे सर्व्हिसेस मध्ये मेंबर यूएएन यावरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या समोर अशी नवीन विंडो ओपन होईल। इथे आपला जो यूएएन नंबर आहे तो यूएएन नंबर आपण इथे टाकायचा आहे व आपला जो पासवर्ड आहे तो पासवर्ड इथे टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर खाली दिलेला जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता आपलं अकाउंट मध्ये आपल्या साइन इन होईल व आपल्या समोर असा विंडो ओपन होईल। इथे आपल्याला एक ओटीपी आपल्या मोबाईल वरती आलेला असेल तो ओटीपी टाकायचा आहे आणि आपण जो कॅप्चा आहे तो कॅप्चा फिल करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचा आहे। आता हा जो अलर्ट आहे तो अलर्ट आपण घालवायचा आहे आणि इथे आपल्याला मॅनेज वरती आपल्याला ग्रीन कलर मध्ये मॅनेज जे बटन दिसत आहे त्यावरती आपण क्लिक करायचं आहे। हा जो मॅनेजचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून केवायसी मध्ये आपण क्लिक करायचं आहे। आता आपल्याला इथे क्लिक ऑन केवायसी डॉक्युमेंट टू ॲड, आता आपल्याला आपलं बँक अकाउंट चेंज करायचं आहे त्यामुळे आपण इथे बँक वरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपल्याला जे नवीन बँक डिटेल्स आहेत त्या बँक डिटेल्स आपल्याला फिल करायच्या आहेत। इथे आपला बँक अकाउंट नंबर एंटर करायचा आहे आणि आपला जो बँक अकाउंट नंबर आहे तो कन्फर्म करायचा आहे। त्यानंतर आपला IFSC कोड जो असेल तो IFSC कोड आपण इथे एंटर करायचा आहे आणि इथे व्हेरीफाय IFSC यावरती क्लिक करायचं आहे। आता आपली IFSC कोड व्हेरीफाय झालेला आहे आणि इथे जो कन्सेंटचा ऑप्शन आहे तो त्यावरती आपण क्लिक करायचा आहे आणि सेव्ह वरती क्लिक करायचं आहे। आता आपल्या आधार रजिस्टर्ड मोबाईल वरती एक OTP आलेला असेल तो OTP इथे आपण एंटर करायचा आहे आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे। आता सबमिट केल्यानंतर आपलं जे अकाउंट चेंजची रिक्वेस्ट आहे ती रिक्वेस्ट सबमिट झालेली आहे। ते आपल्याला खाली केवायसी पेंडिंग फॉर अप्रूव्हल मध्ये आपल्याला इथे दिसत आहे की स्टेटस आपलं व्हेरिफिकेशन अंडर प्रोसेस आहे। जेव्हा हे व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल तेव्हा आपलं नवीन बँक अकाउंट आपलं ॲड होणार आहे। मित्रांनो, जर ईपीएफ संबंधी तुम्हाला अजून काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आपण त्यावरती नवीन व्हिडिओ बनवूयात। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।